पडशील पुढे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. तर सर्वप्रथम सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री आहे म्हणून मग मी उर्वीला घेऊन आम्ही मंदिरात आलोय. नमस्कार कर जा. नमस्कार कर. नमस्कार कर. एकदा जावायचं आता. एवढी साखर. चल की. उद्या शाळेला जाणार आणि चला चला. तर इथे सुद्धा एक महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही इथे सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी आलो, कारण संध्याकाळी परत आम्हाला जायचं होतं कणेरी मठला. तर तिथला सुद्धा ब्लॉग तुम्ही पुढे पाहालच. आत्ता संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत कणेरी मठला. तर इथे एक खूप प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. त्यामुळे इथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते आणि यात्रा असल्यामुळे ना खूपच गर्दी आहे. सिद्धगिरी मठ म्हणून देखील ओळखलं जातं आणि इथे कोल्हापूरजवळील कणेरी मठ या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर आहे जे की खूप प्रसिद्ध आहे. या यात्रेला शंभू महादेव यात्रा म्हणून देखील ओळखले जाते आणि खूप अगदी लाखोने इथे भाविक उपस्थित असतात या यात्रेसाठी. आणि तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता खूपच गर्दी आहे इथे. आणि हे आहे सिद्धगिरी म्युझियम. तर इथे कधी आलात तर नक्की भेट द्या. आत्ता तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी तेवढं काय एक्सप्लोअर केलं नाही. आम्ही पुन्हा कधी तर निवांत जाऊ तेव्हा नक्की तुम्हाला दाखवू. आणि इतकं छान सिद्धगिरी म्युझियम आहे. हे जुनं कोल्हापुरी जगणं कसं होतं हे शिल्परूपात इथं पाहायला मिळतं आणि एकदम सगळं अगदी जिवंत वाटतं. सगळं खूप छान शिल्प आहे तिथं. शेतकरी, गुराखी, कुंभार अशा वेगवेगळ्या व्यवसायांची 300पेक्षा जास्त शिल्प आहेत इथे. कोल्हापूरचं खरं ग्रामीण जीवन इथं पाहायला मिळतं आणि बऱ्याच शाळांच्या शैक्षणिक सहलीसुद्धा इथे येतात. तर मस्ट व्हिजिट असं प्लेस आहे. तुम्ही कधी आलात कोल्हापूरला तर नक्की भेट द्या. आम्ही आता जातो इकडे प्राचीन शिवमंदिराकडे. इथून पुढे गेल्यानंतर प्राचीन शिवमंदिर आहे. देवबाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर मी ते सिंगल बसणार आहे. खूप 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 मजा करणार आहे.
तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्लॉग थोडा उशिरा आला त्याबद्दल सॉरी. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.